हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेती दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा
तुझा विसर न भावा गाईन गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी हे ते दान देगा देवा 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 हा हे ते दान देगा देवा हे ते दान देगा देवा हे ते दान देगा देवा हा दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा देवा हेची दान देगा देवा देवा हेची दान देगा देवा हे ते दान देगा देवा हा हे ते दान देगा देवा हा हे ते दान देगा देवा हे ते दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेचे दान देगा देवा देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा
गुण गाईल आवडी गुण गाईल आवडी गुण गाईल आवडी तुझा विसर न भावा तुझा विसर न भावा तुझा गायन आवडी गायन आवडी गायन आवडी आवडी गायन आवडी गुण गायन हे जीवानी सैव गोडी हे जीवानी सैव गोडी गुण गायन आवडी गायन आवडी हे चिदान देगा देवा, हे चिदान
देगा देवा दान देगा देवा विसरण भावा तुझा विसर विसरण गुण गायीन माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी गुण गायीन गुण गायीन गुण गायीन माझी सर्व जोडी माझी सर्व माझी सर्व जोडी माझी सर्व हिचे दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला
हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. शिवेसाठी निवडलेला अभंग. जगतवंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून मागणी पर्याय प्रकरणातला आहे. बहुवंशी हा अभंग कोणाचा आहे वगैरे काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. बहुवंशी इथं जी जमलेली मंडळी आहे, बऱ्याच लोकांना किमान कानपाठ तरी असतो. भजन असेल, कीर्तन असेल, गणेशोत्सवामध्ये आरती असेल, बहुवंशी हा अभंग म्हटल्याच जातो. आणि वारकऱ्यांना तर पाठच आहे. वार्षिक नेमाचा सुरू असलेला आपला उत्सव, वैकुंठवाशी परमपूजनीय अनयाबाराजे शिर्के यांनी सुरू केलेला हा सोहळा चालत इथपर्यंत आला. माझ्या समोर आपले मालक बसलेले आहेत, हरिभक्तीपरायण प्रतापराजे आप्पा, सगळ्याच्या पाठातलं नाव. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. आप्पाने बसून सांगायचं आणि सगळं राबवून घेणारे आमचे रूपेश महाराज आहेत. तर या सप्ताहाला 150 वर्ष झाले ना, होऊन गेले. म्हणजे
अनावा राजांच्या पासून ही 5वी पिढी संप्रदायामध्ये कार्यरत आहे. आमचे रुपेश महाराज 5वी पिढी. असा थोडासा बारीकीनं जर विचार केला तर संप्रदाय या परिसरामध्ये रुजवला हे राजे शिर्के घराण्याने. पहिल्यांदा ज्या वेळेस परमपूजनीय अनावाराजे पंढरपूरला दिंडी घेऊन आले त्यावेळी 100 बैलगाड्या आणि सगळा खर्च त्यांनी इथे स्वतः केला होता. स्वतः सगळा राजघराणा पूर्वीचा सगळा खर्च स्वतः केला. इथून वारकरी घेऊन आले. राजा असो, सरदार असो, महाराज असो, एकटं कुठं जात नाही. ते सरदार घराणा मूळचा, त्यामुळे अनेक मंडळी बरोबर जमेल तसं भजन करत ही मंडळी निघाली आणि वाळवंटामध्ये गेली. त्यावेळेस वैकुंठवासी गुरुनाम गुरु धोंडोपंत दादासाहेब पुंडलिकरायापुढे त्यांचा उत्सव चालू होता. पुंडलिकरायांचा त्यांच्याशी ही मंडळी कनेक्टिव्ह झाली. तिथून पुन्हा हा प्रसार आणखीन वाढला. मला आपल्यातल्या काही मंडळींनी सांगितलं होतं दादासाहेबांना इकडे आणलं होतं त्यावेळेस पालखी केली होती म्हणे. त्यांना चालणं व्हायचं नाही. तुमच्याकडे चालायचं फार अवघड आहे. ते डोंगर सगळे चढायचे म्हणजे ते आम्हाला नाही मिळालं. थोडं चाललं की लगेच धाप लागते लगेच. आमच्याकडे सरळ आहे सगळं. डोंगर दऱ्या जंगल बिंगल हे सगळं. त्यामुळे त्यावेळेस दादासाहेबांना पालखी करून गावगाव या मंडळींनी फिरवलं होतं. अर्थात पूर्वज आपले. हळूहळू काळ बदलत गेला. त्याच्यानंतर वैकुंठवासी श्री गुरु भगवान महाराज शिवणीकर ती सेवा पुंडलिकरायांची त्यांच्याकडे आली. त्यांच्या काळामध्ये परमपूजनीय शिवाजी महाराज होते. त्यांच्याच काळामध्ये आप्पा आले. काळ महाराजांचाच होता. आम्ही आपली उगे. सगळी धोरा मला वाटतं बरोबर आहे ना. रुपेश महाराज सांभाळतायत. काही अडचण नाही ना. आपण हे काढू काय रे थोडं. कुठे गेला तो. हे मला त्या माईक जवळ तोंडच नेता येईना. थोडं काढ. एकेकडे एवढं राहू देऊ. माझं झाले. हा आता ठीक आहे. आता ठीक आहे. आता बरोबर हा सर्व सोहळा पाहिल्यानंतर खरोखर आनंद वाटतो. ही सगळी तरुण पिढी खरं सांगू का तरुण पिढी संप्रदायात गरजेची आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात ही मंडळी जर संप्रदायामध्ये आली तर संप्रदाय अधिक ताकदीने उभा राहतो. त्यामुळं रुपेश महाराज तरुण आहेत. तुम्ही सगळे तरुण आहेत. आता तुम्ही नाही का उड्या मारत नाही पण तिकडची पोरं नाचतायत. बरं वाटलं. हा हे पण उड्या मारतायत. भजना कीर्तनामध्ये नाचणं हा आनंद वेगळा असतो आणि नाचणं तरुणांना शक्य होतं. म्हाताऱ्यांना नाही जमत ते. बरं का. रुपेश महाराजांनी जो हा सोहळा ताकदीने उभा केला
कौतुक करावं असं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्या जवळ आले, लहान होते. मी त्यांना म्हटलं थोडस, आता ते काय म्हटलं काय बोललो हे तर सांगण्याचं काही कारण नाही, पण ते आमचं आपलं सुरू झालं. आणि त्या पद्धतीने महाराजांनी हे सगळं समाज हाताळला. तर अशी ही परंपरा आहे. आपण जे आहोत ना, ही परंपरेची पायी आहोत. फड परंपरा कितीही मोठा महाराज झाला तरी फड परंपरेचा एखादा जर वारकरी तिथं असेल तर तो दबून राहतो. कारण ही नेमाची मंडळी आहे फड परंपरा म्हणजे. उगी काही काही सांगून कुठे गप्पा मारून उगी लोकांकडून गोरगरिबाकडून पैसे उकळणारी परंपरा म्हणजे फड परंपरा नाही. आणि त्या परंपरेची तुम्ही सगळे आहेत, म्हणजे तुम्ही वाघाचे बछडे आहेत. लक्षात आलं? आणि आपलं ते वाघाचं जे आहे ना ते आपल्याला टिकवायचं. महाराज भरपूर आहेत, भजन करणारे भरपूर आहेत. एक काळ होता महाराज कमी होते, टाळकरी जास्त होते. आता महाराज भरपूर आहेत, टाळकरी कमी आहेत. कारण महाराज व्हायला फारसं काही लागत नाही. खर तर आज दिवसभर आपली ती चर्चा चालू आहे, अवधूत चिंतन. दिवसभर चालू आहे असते. महाराज ते आम्ही ज्या वेळेस रुपेश महाराज भाऊंच्याकडे जायचं ना, म्हणजे तिथंच राहिला होतो मी. काय सांगायचे आमचे म्हणजे गुरुवर्य भाऊ, तुम्हाला माहिती आहे, ते म्हणायचे महाराज होण्यात मजा नाही. महाराज कोणी होईल, महाराज महाराज म्हणजे काय, इकडचं तिकडं तिकडचं इकडं काही काही सांगून समाजाला खेळवून ठेवणं म्हणजे महाराज की. ह्याच्यात जो परफेक्ट झाला तो महाराज सुपरस्टार झाला. लक्षात आलं का? पण अभ्यासू दृष्टीने लोकांना समजेल अशा शब्दामध्ये जो चिंतन मांडतो तो वक्ता. आणि असे वक्ते समाजात कमी आहेत. आपल्याला शब्दाचा खेळ करणारी माणसं भरपूर पाहायला मिळतात. माणसं खेळून राहतात. या अशा मंडळीचा नावलौकिक राहतो. पण ते चिंतन मांडणारे, चिंतन तर तेही मांडणारे भरपूर आहेत. रात्री चैतन्य महाराज होते, त्यांच्या आजोबाने एकदा 10 मिनिटं चिंतन मांडलं होतं. 10च मिनिट. नेहमीचे त्यांचे श्रोते पण ते जांभळ्या द्यायला लागले. का? त्या भूमिकेतून जर वक्ता चालायला लागला तर लोकांच्या मेंदूत घुसत नाही. ते म्हणजे लोकांना समजेल अशा पद्धतीने मांडणारी वक्ते कमी आहेत आणि ते फार प्रसिद्ध होत नाहीत. ते आपलं आहे तिथं राहतात. पण त्यासाठी अभ्यास करावा लागतो, हे तितकंच खरं आहे. असो, आपण या परंपरेमध्ये जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. करीन आपुले जत याचा धरीन अभिमान, करीन आपुले जत. हा सोहळा, त्या सोहळ्याचे आपण पाईक आहोत. त्या अनुषंगाने सुरू असलेला सप्ताह, त्यातली आपली ही सेवा. उद्या काल्याचं कीर्तन झालं की सगळे आपापल्या घरी जायला मोकळे. आमचे आप्पा या वर्षी 4-5 दिवस आले. मला म्हटले पोर या म्हणून हो, तिकडची भाषा आहे बरं का. म्हटलं जावा की मग. ते दोघं तिघांचं यायचं ठरलं होतं, पण ते व्याप कमी आणि लक्ष घालायची सवय जास्त असणारी मंडळी सहसा घर सोडत नाहीत. आता आप्पाला एकट्याला कसं पाठवायचं? मग योगेशला म्हटलं जा रे आप्पा बरोबर. ज्ञानेश्वरला योगेश म्हटला चला आपण जाऊ. म्हटलं जावा दोघं तिघ जण आपलं. ते आप्पा यावर्षी आले. आता आप्पानी काय 1-2 वेळा पाहिलेला आहे, पण हे आमच्या पोरांनी इकडचा हा समाज पाहिलेला नाही. त्यांना म्हटलं पाठीमागे आम्ही याला आलो होतो धामणनला, श्रीकांत पालांडे आलेत ना इथं, त्यांच्याकडे आलो होतो. त्यावेळेस त्याला म्हटलं आपण परशुरामाला जाऊ, पण आता नाही, आपण सप्ताहामध्ये जाऊ म्हटलं. एक दिवस तो माझ्यासोबत येणार होता, पण आप्पासोबत 3-4 दिवस आला बरं का.
तर असा सोहळा त्यानिमित्ताची आपली सेवा, त्यानिमित्ताने निवडलेला अभंग महाराज तुकोबा आहे. भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. तर सर्वसाधारणपणे मागणं मागतात, का मागतात वगैरे हे विषय आपण अनेकदा श्रवण केलेले आहेत. मला वाटते गेल्या वर्षी तुझं मागण येते देवा हा अभंग मी घेतला होता. त्यावेळेस मी ती भूमिका मांडली होती जगद्गुरूंची. महाराज उठसूट मागणाऱ्यापैकी नाहीत. मागणं हे भक्तिशास्त्राच्या विरोधात आहे. भक्तिशास्त्र सांगतं मागायचं नाही, भक्ती करा पण मागायचं नाही. इथं महाराज मागतात म्हणजे काहीतरी प्रसंग तसा निर्माण व्हावा लागतो. आपण रोज उठून मागतोच ना. भगवान परशुरामाच्या दर्शनाला गेल्यानंतर न मागता येणार कोणी आहे का तिथं? काहीतरी आपण म्हणणारच. हे दे ते दे काहीतरी म्हणणार. आणि जो काही ना काहीतरी देवासमोर गेल्यानंतर मागतो त्याला प्रापंचिक म्हणा. आणि जो काही न मागता भगवंताला हात जोडतो, सांगतो देवा माझ्याकडून अशाच पद्धतीनं सेवा करून घे, त्याला पारमार्थिक म्हणा. लक्षात आलं का? आपण परमार्थ करतो, परमार्थिक आहोतच असं नाही म्हणताय. आता इथं जमलेलो आहोत आपण सगळे. एवढ्या उशिरा इथं यायचं, कीर्तन ऐकायचं, परत आपापल्या घरी जायचं, परमार्थिक आहोत म्हणूनच आहे ना. पण हा जो आपला परमार्थ आहे हा प्रपंचाला अनुसरून आहे. परमार्थासाठी परमार्थ नाही. लक्षात आलं का? आणि परमार्थासाठी परमार्थ नसल्यामुळं आपल्याला सतत देवाकडे काहीतरी मागावं वाटतं. आणि आम्ही 1000 वेळा मागूनही तो परमात्मा आम्हाला काही देत नाही. न मागता भक्ती करून बघा. आपल्याला गरजेच्या असणाऱ्या पण नुकसानकारक नसणाऱ्या गोष्टी तो आपल्याला न मागता देतो. न मागता भक्ती करा, न मागता भजन करा, नुसती प्रार्थना करा. गरजेचं जे आहे पण नुकसानकारक नाही, हिताचं जे आहे, ज्यामध्ये परमार्थात आम्हाला काहीतरी समाधान लाभणार आहे, अशा गोष्टी तो स्वतः आपल्याला देतो न मागता. भक्ती मनापासून केली पाहिजे. आम्ही तिथे कमी पडतो. लक्षात आलं का? संतांनी काय केलं? काही केलं नाही, फक्त भक्ती केली. भक्ती व्यतिरिक्त संतांनी काही केलं नाही. परिणाम असा होतो की त्या भक्तीचं ओझ भगवान परमात्म्यावरती होतं. काय भक्ती? भक्ती म्हणजे काय? काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही, फक्त भगवंताचं चिंतन करावं, आणि तेही अंतःकरणापासून. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, आवडी उच्चारावे उच्चारावे सेवा ते आवडी उच्चारावे उच्चारावे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम उच्चारावे नाम. भेदा भेद काम, भेदा भेद काम निवारोणी. भेदा भेद काम, भेद काम निवारोणी. देवाच्या वडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोणी. भेदा भेद काम निवारोणी. देवा
आवडी उच्चारावे नाम. आवडीने भगवान परमात्म्याचा नामाचा उच्चार करणं त्याचं नाव शिव. काही करावं लागत नाही. त्या नामचिंतनामध्ये एकाग्रता महत्वाची आहे. एकाग्रतेने जर भगवंताचं नामचिंतन करू लागलो ते भगवान परमात्म्याच्या जमेवर आपलं चिंतन जात. आपण नुसतं नाम घेऊन उपयोग नाही, त्यानं दखल घेतली पाहिजे ना. आणि दखल घेण्यासारखं जर नाम आमच्याकडून घेणं होत नसेल, उपयोग काय? भजन तर सगळेच करतात नाही का. रस्त्यानं भीक मागणारी मंडळी भजन करतात, भीक मागते. त्याच्या अकाउंटला आपलं चिंतन जमा झालं पाहिजे आणि मग त्या चिंतनाचं जे फल आहे ते तो आपल्या अकाउंटला जमा करतो. लक्षात आलं का? पण आपलं चिंतन त्याच्या अकाउंट पर्यंत घेत, त्याच्या दखल घेतली पाहिजे त्या परमात्म्याने. अरे हा आपलं चिंतन करतो बरं का, हा भाग आपलं होतं काय? चिंतन कमी, सेवा कमी आणि मागायला मात्र सगळ्याच्या पुढं. सगळं कमी आहे आमचं. बघी गंमत म्हणून आता सगळे मगाशीच म्हटलं मी, सगळी भाविक मंडळी आहे. अभाविक असं इथं कोणीही नाही. पण प्रत्येकाच्या भावनेमध्ये फरक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज ही जी संत महात्मे आहेत की नाही, यांनी भक्तीच केली आणि आम्हीही भक्तीच करतो. फरक काय आहे? शाळेमध्ये सगळेच विद्यार्थी एकाच वर्गामध्ये असतात. शिक्षण सर्वांना सारखंच असतं, शिक्षणात फरक नाही, वर्ग एकच आहे. पण काही विद्यार्थी टॉपरचे असतात आणि काही ढकल पास. पहिल्या नंबरने पास होतात, पण खालचा का वरचा नंबर पहिलाच आहे. एकाचा वरती 1 नंबरने आणि दुसरा खालून 1 नंबरने. आणि काही असे आहेत एकाच वर्गामध्ये 2-2, 3-3 वर्ष पाया भक्कम करणं काम चालू आहे. 3-3 वर्ष एकाच वर्गामध्ये. आता आपण कुठं आहोत आपण ठरवायचं. मला गंमत सांगू का? कुणीच कुणाला म्हणायचं नाही तुला काय येतं, कुणीच म्हणायचं नाही. प्रत्येकाने एकच विचार करायचा, मला काय येतं, मला काय येतं. हा विचार जर केला ना तर परमार्थामध्ये प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. आपलं होतं उलट. आपण काय करतो, याला 4-5 चाली चांगले येतात याच्यासारखं म्हणायला शिकला, तो काय करतो, तुला येत नाही गप, माईक माझ्या पुढं का, तुला येत नाही. ज्याला येत नाही, खरंच येत नाही, त्याला वाटत नाही मला काही येत नाही. त्याला 2 अभंग पाठ असतात, 1च चाल येत असते. तो त्याच्याशी लगेच भांडायला सुरुवात करतो. तू फार शहाणा आहेस, भीमसेन जोशी झालायस. संघर्ष सुरू. कशामुळं? तुला काय येतं या शब्दामुळं. जर विचार आम्ही केला मला काय येतं, संघर्षच होत नाही. आपली सुरुवात इथून असली पाहिजे. आपण सगळेच भक्त आहोत, पण प्रत्येकाचा भक्ती करण्याचा एक टप्पा, एक पद्धती आहे त्याची त्या पद्धतीने तो चाललेला आहे. एक दिवस आम्ही ज्ञानोबा तुकोबाराच्या बरोबरीत जाऊ, पण आज कुठं आहोत हा संशोधनाचा मुद्दा आहे. मला सांगा, सकाळी स्नान करते वेळ हरिपाठ म्हणतो आपण, म्हणतो का नाही? मग होय म्हण ना. आपण हरिपाठ म्हणतो, एकाग्रतेने हरिपाठ म्हणतो का मध्ये काय काम आठवलं तर लगेच सांगतो? खरं सांगायचं, मध्ये ब्रेक घेतो की नाही? 1, 2, 3 वेळा ब्रेक जर झाला आणि आपली अर्धांगिनी
जर पारमार्थिक असेल तर ते म्हणते हे बघा तुम्ही हरिपाठ पूर्ण म्हणा आणि हे जे सांगायचं आहे ना हे नंतर सांगा. ते सांगते पण तेवढं आपलं डोकं काम करत तिला कळतं. अरे बघ म्हणते हरिपाठ म्हणताना तरी नीट म्हणत जा की काय मध्ये मध्ये बोलताय. तो म्हणतो तुला काय माझी कामं मला माहित. मग कामच कर की कुणी सांगितलं हरिपाठ म्हणा. भक्तीच आहे. हरिपाठ पूर्ण आपण एकाग्रतेने म्हणू शकत नाही आणि अपेक्षा काय करतो. भगवान परमात्म्याने आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्या. अरे मोकळा नाही रे बाबा तो, त्याला लई काम आहे. खूप त्याच्याकडे भक्त आहेत पण सगळे आमच्याच लेवलचे आहेत. एकाग्रता महत्वाची आहे आणि एकाग्रतेने आम्ही जर भगवंताचं चिंतन करू लागलो तर एक दिवस तो आमची दखल घेतल्याशिवाय राहत. टप्प्याटप्प्याने पुढे जावं. महाराज तुकोबराय एकाग्रतेने भगवंताचं चिंतन करत असल्यामुळे भगवंताला प्रश्न पडला की अरे यांचं ओझं आपल्यावरती होत आहे नाही का. आपल्याकडे जर एखादा नोकर असेल एखादा मनुष्य असेल काही न घेता जर काम करत असेल आणि मालक जर शहाणा असेल तर तो म्हणतो बाबा तू माझ्यावरती ओझं करू नकोस, तू पगार घ्यायचा, ओझं नको करू माझ्यावर. म्हणजे पगार दिला की त्याचं आपल्यावर ऋण राहत नाही आणि फुकट काम करून घेऊ लागलं म्हणजे आपल्यावरती त्याचं कर्ज राहत ऋण राहत. भगवंतावरती महाराजांच्या सेवेचं ऋण झालं आणि सेवेचं ऋण झाल्यानंतर मग भगवान परमात्मा म्हणू लागले महाराज काहीतरी मागितलं पाहिजे. महाराज तुकोबाराय म्हटले देवा तुला खरं सांगू का तुझ्याकडे काही मागणं आम्हाला उचित नाही. का बरं. वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत वडिलाची रीत वडिलाची काही मागणे हे आम्हानुची काही मागणे आम्हानुची मागणे हे आम्हानुची काही मागणे आम्हानुची काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत. आमच्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही आणि काही न मागता तुझी सेवा केली त्यामुळे आम्हालाही तुझ्याकडे काही मागता येत नाही. विश्वंभर बाबा पासून तुकोबारायांची परंपरा आहे. विश्वंभर बाबा 15 दिवसाची पंढरपूरची वारी पायी चालत करायची. 15 दिवसाला पंढरपूरला एकादशीला यायची. पद्धत हेच दशमीला सकाळपर्यंत यायचं, द्वादशीची खिरापत घेऊन निघायचं. घरी किती दिवस राहत असतील. जुनी मंडळी 400-500 वर्षापूर्वीची म्हटलं तर ताकदवान होती. त्यामुळे म्हणतो 4 दिवस जायला 4 दिवस यायला 3 दिवस येतात. 8 आणि 3 11. तिथे 4 दिवस राहिले पुन्हा आणखीन माग. एवढी सेवा केली पण मागितलं काही नाही. सेवा करत राहिले.
आणि त्याला एकच सांगत राहिले, माझ्या पुढच्या पिढीमध्ये तुझी सेवा करण्यासाठी एखादा चांगला मुलगा जन्माला घाल, बस काही नको तुझं. ती परंपरा जगद्गुरु पर्यंत आली. महाराजांची मेहनावारी, पण काही मागायचं नाही, सतत भगवंताचं चिंतन. महाराजांनी सांगितलं, काही मागणं आम्हाला उचित नाही. वाडवडिलांनी काही मागितलं नाही, आम्ही काही मागणार नाही. ज्यावेळेस भगवंतानी आग्रह केला, महाराजांनी विचार केला, ब्रह्मांड नायक परमात्मा आपल्याला मागा मागा म्हणतोय. काही उगी कुठला लोकांनी केलेला देव नाही. चालर चिल्लर भरपूर देव आहेत. आपल्या धर्मामध्ये 33 प्रकारचे देव सांगितले. 33 कोटी म्हणजे काय प्रकार? 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही, 33 प्रकारचे देव सांगितले. युट्यूबवर पाहायला मिळतं, काही अक्कल घाण टाकलेली माणसं युट्यूबवर टाकतात, त्यांच्याकडे 33 कोटी देव आहेत. अरे अभ्यास करा रे, ओके नका बोल. पण त्यांना काही डोक्याचा भाग नसतो, फक्त कुणावर तरी टीका करणं, त्यातच यांचं समाधान. कुणाचं तरी बोलल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही, खाल्लेलं पचत नाही, बोलत राहतात. 33 प्रकारचे देव आपल्या शास्त्रामध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही केलेले देवही भरपूर आहेत. हे काय, यांचं देवत्व देव म्हणेपर्यंत राहत नाही. देव म्हणेपर्यंत देवत्व संपून जात. तसा हा देव आहे का हो? इथं महाराजांनी काय केलं माहितीये का? देव एवढाच शब्द घातला, नाव नाही घातलं देवाचं. देव एवढाच शब्द घातला. त्या अनुषंगाने विचार केला तर ह्या बाकीच्या देवाच्या बाबतीत नाही. यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर महाराज सांगतात, अरे ही शेंदूर लावून हेंद्री झालेली देव, यांना कोण देव म्हणतात? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती, होते खेती आपल्या पोटाची रडती मागती शेवटचं कडवं प्रमाण. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदुचरणी. आमचा परमात्मा या देवासारखा नाही. कसा आहे? देवादी देव आहे तो, या देवांचाही देव बळीया माझा. सगळ्या देवाचा देव म्हणजे तो परमात्मा. अशा देवाकडं महाराज मागू लागले विशेष रूपामध्ये. हा भक्तांना देतो का हेही महत्वाचं आहे. बरेच देव आहेत. आता मला सांगा, तिरुपतीला गर्दी का आहे? तिरुपतीला कोणी गेलं होतं का बसलेल्यातलं तिरुपतीला? बालाजी गेला होता का? गर्दी आहे रे. हा, त्याच कारण आहे. तो खरंच देतो का? त्याने तिथं पुस्तक काढलेलं आहे, प्रत्येक भाषेमध्ये आहे ते, त्या बालाजीचं चरित्र म्हणून. त्याच्यामध्ये उल्लेख आहे, त्या देवानी लग्नासाठी कुबेराकडून कर्ज काढलं. लग्न करायचं त्यासाठी कुबेराकडून कर्ज काढलं. त्या कर्जाची परतफेड त्याला कलियुगाच्या अंतापर्यंत करायची. त्यासाठी पैसे गोळा करत तो तिथं उभा आहे. त्याचं ते रूप पाहिलं ना तुम्ही, असं आहे. आता असे आहेत त्याचे, त्याच्या रूपातच आहे ते. आणि आम्ही तिथं पैसे मागायला जातो, तो रिकामा आहे काय आम्हाला पैसे द्यायला? हा, त्याच्या नावाखाली तिथले लोक पैसेवाले झाले. माग ते एक पोस्ट आली होती बघा, तिथं तिथला जो पुजारी आहे ना, त्या पुजारीच्या मुलीचं लग्न होतं तिरुपतीच्या. काहीतरी 20-25 किलो सोनं त्यांनी आपल्या पोरीच्या अंगावर घातलं होतं. मलाही प्रश्न पडला, ही उभी कशी राहिली लग्नात?
एवढे हार घातले होते तर मला वाटत होतं आपण खाली बसावं का काय. 25 किलो सोनं अंगावर आणि ती लग्नात उभी राहिली. हे लोक मोठे झाले. पण जाणाऱ्या लोकांनी जर व्याजाने, बरीच लोकांना सवय होती ती व्याजाने पैसे घ्यायचे आणि जायचं. दुसऱ्या वर्षीची जाण्याची वेळ आली तरी व्याजाचे पैसे फेटायचे नाहीत. तो काय देणार आहे. देव खरंच देतो का. अरे काही देत नाहीत हे लोक. आणि हा देतो. तुकोबारा ज्याच्याकडे निर्देश करता तो देतो. पण त्याच्याकडं काय मागायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. हा परमात्मा अविनाशी आहे. हा कधीही नष्ट होत नाही. अविनाशी असणाऱ्या ब्रह्मांड नायक परमात्म्याकडं, विश्वाच्या मालकाकडं काय मागायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही जर प्रपंचातलं मागायला लागलं कदाचित तो देईल, पण त्या आमच्याकडे टिकणार आहे का. नामदेवराय म्हणतात बरं का, मनशी बिभीषण शहाणा परी तो. हा वा, मी नाही म्हणणार. नामदेवरायने ते म्हणावं. का म्हटलं नामदेवरायने असं. अहो, जे महात्मे प्रभू श्रीरामाच्या संगतीमध्ये राहिले, प्रभू श्रीरामाची भेट होण्यापूर्वी ज्यांच्या राजवाड्यामध्ये भजन पूजन चालत होतं ते बिभीषण. ज्यावेळेस ते आपल्या 4 प्रधानासह प्रभू श्रीरामाकडे सोवळ्याच्या वेळी आले ना, त्यावेळेस बाकी सगळे वानर वगैरे हे होते ना, ते सगळे म्हणू लागले, रामा हा दुष्टाचा भाऊ, शत्रूचा भाऊ आहे, याला नका आपल्याकडे घेऊ. सगळ्यांनी गोंधळ केल्यानंतर प्रभू श्रीरामाने हात केला आणि सांगितलं, थांबा, नक्की तिथं काय तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. हनुमंतराला बोलावलं. म्हटले, का रे तू तिथं जाऊन आलेला आहे, याचं काय आहे सांग. हनुमंतराने सांगितलं, लंकेमध्ये जिथं थांबावं वाटलं ते ठिकाण म्हणजे बिभीषणाचं घर. यापेक्षा मी काही सांगावं असं वाटत नाही. मला सांगा, आपण आता भजन करणारे आहोत, माळकरी आहोत, वारकरी आहोत. आपण प्रवासात निघालो, रस्त्यात तहान लागली आणि पाणी कुठं प्यावं म्हणून सहज नजर टाकली, घर दिसलं, पण त्या घराच्या पुढच्या बाजूला ते सगळं मटेरियल दिसलं. आपण जाऊ का तिथं पाणी प्यायला. तरी बरोबर, अरे चल पाणी पिऊ देत. पाहणारा काय म्हणेल, नको रे, ते आपल्याला कामाचं नाही. का, आपण माळकरी आहोत. आपण माळकरी आहोत म्हणजे आपण तिथं जाऊन पाणी प्यावं या योग्यतेचं ते घर नाही. का बरं, अरे ते तुकडे करून विकणार आहे, तिथं आपण पाणी पिऊ नाही. हनुमंतराय म्हणतात, सगळ्या लंकेमध्ये फिरलो मी, कुठेही थांबावं वाटलं नाही, पण बिभीषणाच्या राजवाड्यामध्ये थांबावं वाटलं, कारण तिथं भजन चालू होतं. मी गेलो त्यावेळेस, म्हणजे अगोदरच ते भक्त होते. प्रभू श्रीरामाकडे आले. तुम्हाला मजा सांगू,